सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ खरं तर आपण 20 तारखेपासूनच अनेक उपक्रम सुरू केले। त्यामध्ये आपण विटको रुग्णालयातील ब्लड बँक आणि नवजात शिशु कक्ष याचं उद्घाटन केलं। त्यानंतर आज अनेक ठिकाणी आरोग्य तपासणी आहे। आपले विशेष आरोग्य जे विभाग आहे त्यांनी ऑप्थॅल्मचा पूर्ण एक आठवडा हे चेकिंग आणि ऑपरेशनसाठी ठेवलेलं आहे। ब्लड डोनेशन कॅम्प देखील ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत शहरामध्ये। आणि आपण बघितलं आहे की आताच आपण ईव्ही बसेससाठी 50 ईव्ही बस वातानुकूलित नागरिकांसाठी सुसज्ज असं प्रवास व्हावा म्हणून आताच MOU साईन केलेला आहे। तर आज खरं तर काल आपली सिटी लिंकची बैठक झाली आणि त्याच्यात काही निर्देश करण्यात आले होते की जे कर्मचारी आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्टर्स वागवतात आणि नाहक त्यांच्या डोक्यावरती अजून बाहेरचे मॅनेजर्स येऊन बसवण्याचा घाट खरं तर सिटी लिंकने घातला होता। ते जे कर्मचारी आहेत त्यांच्या कुठेतरी ज्या काही अडचणी होत्या त्यांना काल वाचा फुटली आणि ते कर्मचारी खरंच आज आमचं इथे अभिनंदन करण्यासाठी आले की खूप वर्षानंतर त्यांची बाजू लावणारं कोणीतरी त्यांना आपलंसं वाटलं। आणि हेच खरं काम लोकप्रतिनिधींचं असतं की लोकाभिमुख काम झालं की कर्मचाऱ्याचं असेल किंवा नागरिकांचं असेल तर तिकडनं प्रतिसाद नक्कीच येतो। आणि आम्हाला ही जी जबाबदारी दिलेली आहे कुंभमेळ्याचं आपल्याला खूप मोठं काम नाशिकमध्ये उभं करायचं आहे आणि या पार्श्वभूमीवरती आज आपल्या नाशिककरांसाठी ही ईव्ही बस सोय उपयोगी ठरणार आहे। एका महिनाभरात 50 ईव्ही बसेस वातानुकूलित नाशिककरांच्या सेवेमध्ये सज्ज असतील आणि ह्या दिवशी हा आनंद आपल्याला साजरा करायला मिळतोय। त्यामुळे यापुढेही अनेक असे चांगल्या सुविधा नाशिककरांना मिळतील यात काही वाद नाही। आणि आजचा दिवस जो आहे तो खरं तर सगळ्या उपक्रमांनी भरलेला आहे। आपले जे नेते आहे ज्यांना सगळे फॉलो करता आहे महाराष्ट्रात त्यांचा आज वाढदिवस आहे देवाभाऊंचा। त्याचबरोबर आज सकाळी आम्ही महानगरपालिकेतर्फे आपल्या अजून एका उत्कृष्ट नेत्याची म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवारांची पण आज जयंती आहे ती देखील आम्ही इथे उपस्थित होतो। त्यांना त्यांची स्मृती आम्ही उजाळा दिला त्या स्मृतींना। आणि अशा लोकाभिमुख काम करणाऱ्या लीडर्सचं खरं तर गरज आहे। लोकप्रतिनिधींनी त्यांच्या व्यक्तिमत्व आणि त्यांची जी काही कामं आहेत त्यातनं प्रेरणा घेण्याची। तर आज आम्ही ह्या दिवशी हे चांगलं काम आज नाशिककरांसाठी करतोय त्याचा आम्हाला आनंद आहे।